संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात आज एक धक्कादायक घटना घडली। विद्यापीठाच्या ड्रम मार्गावरील युसीची गेस्ट हाऊस जवळ एका कामगारावर बिबट्याच्या पिल्लाने हल्ला केला। हल्ल्यात कामगार किरकोळ जखमी झाला, पण सुदैवाने त्याला थोडक्यात बचाव करण्यात आला। घटनेची माहिती मिळताच विद्यापीठ सुरक्षा रक्षकांनी तात्काळ धाव घेतली आणि कामगाराला सुरक्षित ठिकाणी नेले। वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने घटनास्थळी पोहोचून पिल्लाला जेरबंद केले। पिल्ला गोंधळलेला आणि घाबरलेला असल्याने हल्ला केला असावा अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे। जाणून घेऊया घटनेची माहिती आमचे प्रतिनिधी अजय शुंगारे यांच्याकडून। अमरावती शहरातील अमरावती विद्यापीठच्या परिसरामध्ये धक्कादायक बातमी समोर येत आहेत। विद्यापीठाच्या या परिसरामध्ये काही क्षणापूर्वी याच विद्यापीठाच्या परिसरातील यूजीसी गेस्ट हाऊस परिसरामध्ये एका बिबटच्या पिल्लाने चक्क कामगारावर हल्ला केल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे। कामगार हा किरकोळ जखमी झालेला आहे आणि याचीच माहिती तात्काळ वन विभागाला देताच वन विभागाची रेस्क्यू टीम या ठिकाणी दाखल झाली आहे। रेस्क्यू टीमने पिल्लाला सुद्धा जेरबंद केलेला आहे। काही क्षणापूर्वी त्याला सुद्धा बचावाला घेऊन या ठिकाणी दाखल झालेले आहेत। वडाळी वन परिसरामध्ये नेण्यात आलेला आहे। अतिशय खळबळजनक बातमी आहेत आणि अमरावती शहरातील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरामध्ये सकाळ आणि संध्याकाळच्या दरम्यान मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना या ठिकाणी आवाहन केल्यानंतर सुद्धा अनेकांची मोठी गर्दी वर्दळ होत असते आणि याच दरम्यान नागरिक सुद्धा ऐकण्याच्या भूमिकेत नसतात आणि पुनश्च घडलेली ही घटना अतिशय धक्कादायक आहे। याच परिसरातील कामगार थोडक्यात बचावल्याने म्हणजेच बिबटच्या पिल्ल्याने हल्ला केला आणि किरकोळ जखमी झाल्याने हा कामगार बचावला। मोठी दुर्घटना टळली। मादीला सुद्धा 2 बछडे असल्याची माहिती समोर येत आहेत आणि या परिसरामध्ये जंगल परिसर असल्याचं मोठं हिरवळ वनस्पती असल्याने वडाळी वन परिसरातील हेच विद्यापीठ आहेत आणि याच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठचा शेवटचा परिसर हा जंगल सदृश्य परिसरामध्ये येत असल्याने अनेक हिंस्र प्राणी याच विद्यापीठाच्या परिसरात वावरत आहेत। सकाळ आणि सायंकाळच्या दरम्यान याच विद्यापीठ परिसरामध्ये बंदोबस्तात असलेले खासगी सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामगारांना सुद्धा दर्शन झाल्याचे सुद्धा माहिती या महिन्याच्या आधी सुद्धा आपण पाहिलेले आहेत। अनेकांना याच परिसरामध्ये बिबटचं दर्शन झालेलं आहे आणि सतर्क असल्याचे सुद्धा विद्यापीठ प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलं होतं आणि याच ठिकाणी पुनश्च दुपारच्या दरम्यान मोठी घटना समोर आलेली आहे। बिबट बछड्याने चक्क कामगारावर हल्ला केला आणि खळबळ उडाली। याच परिसरामध्ये दुपारची ही घटना आहे। वन विभागाने बछड्याला जेरबंद केलेला आहे। 2 बछडे असल्याची माहिती समोर येत आहेत आणि या विद्यापीठच्या आता परिसरामध्ये बिबट मादी खवळल्याचे सुद्धा माहिती समोर येत आहेत आणि सायंकाळला सकाळच्या दरम्यान सुद्धा हीच बिबट मादी पुनश्च आपल्या बछड्याला पाहण्याकरिता वावरणार आहे, फिरणार आहेत अशी सुद्धा येथील या ठिकाणी बंदोबस्तात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी माहिती दिलेली आहे। त्याकरिता सिडीच्या वतीने सुद्धा आवाहन सकाळच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान मॉर्निंग वॉक इव्हिनिंग वॉक करणाऱ्या नागरिकांनो आपण सावध व्हा। याच विद्यापीठच्या शेवटच्या परिसरामध्ये वावरताना फिरताना अतिशय काळजी घेणे आवश्यक आहे। कॅमेरामॅन रोहित खळे सोबत अजय शुंगारे, पाहता सिडी न्यूज अमरावती। यापूर्वी देखील अशा प्रकारचे दोन्ही बिबट पिल्ले आणि मादी बिबट परिसरात वावरताना काही लोकांना आधीच पाहिले होते। वन विभागाच्या जखमी कामगाराला उपचार तर दिला, तसेच परिसरातील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले आहे।